नमस्कार मंडळी, तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे आणि हा व्हिडिओ एका प्रवासाचा आहे। तर गाडीची वेट करत होतो आणि गाडी तितक्यात आली। गाडीमध्ये बसून आम्ही दुसऱ्या ठिकाणी पोहोचलो। ठिकाणी दुसरे मित्र हे होते, सगळे मित्र एकत्र जमा झालो आणि एकत्र जमा झाल्यानंतर आपण ड्रायव्हर मामांकडून नारळ फोडून आपला प्रवास चालू केला। तर प्रवासात सगळ्यात पहिला आम्ही बाहेरचे काही दृश्य टिपले। तर दृश्यामध्ये खूप असं निसर्गरम्य वातावरण दिसत आहे आणि आपल्याला एक रेल्वे पटरी देखील दिसत आहे, जी की आपल्या डोंगराच्या वाटेतून जात आहे। तर आम्ही बाहेरी मस्ती केली आणि गाडीमध्ये जसा चालू केले, गाडीमध्ये थोडंफार दूर जाताच आमचं धिंगाणा चालू झाला, म्हणजे मस्ती मजा चालू झाली, जी की सुरुवातच होती। थोडे सगळे स्टार्ट होत होते। तर आम्ही ते झाल्यानंतर पोचलो त्र्यंबकेश्वरला, जे आपला स्पॉट होता। तर तिथे पोचल्यानंतर आम्हाला दुरूनच मंदिर दिसलं। तर मंदिर दिसल्यानंतर आम्ही रांगेत उभारण्यासाठी निघालो। तर रांग उभारण्यासाठी एक भली मोठी अशी क्यू बनवलेला आहे, ज्या थ्रू आपण जाऊ शकतो। तर तिथे असे सोयी पण आहे पाण्याची वगैरे। तर ते झाल्यानंतर मित्रांनी काही व्हिडिओ बनवलेला आहे, ऐका। हम भीड़ में हो चुके हैं और लाइन में खड़े दर्शन के लिए। और ये हमारे ब्लॉगर है। हाय अक्षय, कैसे हो? आकाश कैसे हो? तर तुम्ही पाहू शकता की भली मोठी रांग होती आणि खूप अशी गर्दी होती। तर माझं सांगण्याचं एकही उद्देश आहे की जर तुम्ही येत असाल इकडे फिरण्यासाठी किंवा दर्शनासाठी, तर सकाळी सकाळी लवकरात लवकर यावे। तर आम्ही टाइमपाससाठी काही गाणी म्हणत होतो शंकराची, ते ऐका थोडे, तुम्हालाही प्रसन्न वाटेल। आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा देवा, हे भोळ्या शंकरा। त्रिशूल डमरू हाती, संगे माझे पार्वती हो, त्रिशूल डमरू हाती हो, संगे नाचे पार्वती। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, पूर्ण गाणं ऐका आमचं। हे भोळ्या शंकरा देवा, हे भोळ्या शंकरा। भोलेनाथ आलो तुमच्या दारी, छोटे सेना पुजारी हो, भोलेनाथ आलो तुमच्या दारी हो, छोटे सेना पुजारी। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। तर ते गाणं आम्ही टाइमपाससाठी म्हणत होतो, खूप वेळ लागत होता। तर त्यासाठी देखील मंदिराने एक खास उपकरण केलं होतं, जे की LED मधून ते लाईव्ह दर्शन दाखवत होते, डायरेक्टली मंदिरातून गाभाऱ्यातून पूर्ण ते देखील आम्ही पाहत पुढे सरसावत होतो। तितक्यात एक मुलगा भेटला, ज्यामुळे आमचा आणि खूप चांगला वेळ गेला। खूप आगाऊ मुलगा होता, पण मजा आली त्याच्यासोबत, खूप वेळ गेलो त्याच्यासोबत। तर शेवटचे काही क्षण जे की आम्ही गाभाऱ्यात जायला थोडाच काय शिल्लक होता, तर ते टिपलेले काही क्षण आतमध्ये आपल्याला व्हिडिओ किंवा फोटो काढता येत नाही, तर त्यासाठी आधीच काढलेले।
तर इथून लांबून तुम्ही पाहू शकता की मंदिरातला आत गाभारा वगैरे. तर बाहेर पडताच तुम्हाला एक सुंदर असं बाहेरचं शिल्प पाहता मिळेल. पूर्ण असं रेखीव काम आहे की खूप सदी आधीचं आहे, म्हणजे शतका आधीचं आहे, जे आज देखील तसंच आहे. आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण साईडचं वातावरण कसं मस्त आहे, भक्तिमय पूर्ण वातावरण आहे. आणि ते गर्दी तर होतच राहते आणि गर्दी हे प्रशंसनीय वातावरणातच होते. तर आम्ही काही सुंदर असे छायाचित्र काढले होते तिथे. हे झाल्यानंतर तिथेच एक जवळपास एक सुंदर असा तलाव आहे, ज्याचं मागील डोंगर तुम्ही पाहू शकता की किती रम्य वातावरण आहे. तर इथे पाणी देखील पाहू शकता की तुम्ही पाणी डायरेक्टली तुम्ही आपल्या ओंजळीत घेऊन डायरेक्टली पिऊ देखील शकता. इतके स्वच्छ पाणी तिथे पाहायला भेटेल तुम्हाला, एवढं सुंदर पाणी आहे. तर परतीचा प्रवास आमचा चालू झाला. तर सगळे काही म्हणजे सर्वजण आम्ही थकलो होतो पूर्ण दिवसाचा वगैरे, आणि त्या रांगेत उभा राहून थकलेल्याचा पूर्ण आमच्यावर दिसत होते. ते रांगेचा प्रभाव आमच्यावर पडला होता. थोडा अडखळत आहे कारण की शब्द फुटत नाही आहेत, पण समजून घ्या. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आणि तुमचा हा असंच व्हिडिओ येत राहतील पुढच्या वर्षीपासून. तुम्ही पाहत आहात की ते गर्दी पण आहे. आम्ही गर्दीसाठी एक ठिकाणी थांबलो, तिथे पूर्ण पाणीच पाणी होतं. त्यात आम्ही खेळ चालू केला आमचा. तर परतीचा प्रवास आणि ते खेळ झाल्यानंतर चालू झाला आमचा. तर परतीच्या प्रवासामध्ये परत आमचं तोच उत्साह, तोच जल्लोष चालू झाला, जे आम्ही थोडा क्षण तिथे भेटल्यानंतर परत थोडाफार धिंगाणा चालू झाला आमचा गाडीमध्ये. तर धिंगाण्यासाठी कोणताही व्हिडिओ बनवणे योग्य नाही, बट व्हिडिओ बनवला होता. जे आम्ही अनुभवलं आहे ते आमच्या थ्रू तुम्हीही अनुभवा. तर व्हिडिओकडे लक्ष देऊ नका, जे भावना आहेत त्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हीही ते क्षण जगू शकता. खूप असा टाइमपास धिंगाणा खूप आम्ही केला. तर ह्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी देखील बनवलेला आहे, जो की तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडला भेटेल. खूप अशी मोठी असे काही नव्हतं, छोटाच व्हिडिओ होता की जो की मी बनवणार देखील नव्हतो, पण काही व्हिडिओज होते त्यावर व्हॉइस ओव्हर करून वगैरे सगळं करून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर ह्या वर्षीचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. पुढच्या वर्षीपासून सतत व्हिडिओ येत राहतील. आणि जे माझं रिझॉल्युशन आहे की व्हिडिओज बनवत राहावं जास्तीत जास्त, ते रिझॉल्युशन ह्या वर्षी तर पूर्ण करायचंच आहे मला. तर शेवटचा क्षण पहा, सगळ्यांची झोप लागली होती.